हॅलो स्टुडंट. आज आपण इन्कम टॅक्स मधील अत्यंत महत्वाचा टॉपिक तो म्हणजे कॉम्पिटिशन ऑफ टोटल टॅक्सेबल इन्कम अँड टॅक्स लायबिलिटीज यावर चर्चा करणार आहोत. ज्यावेळेस आपण टोटल टॅक्सेबल इन्कम अँड टॅक्स लायबिलिटीज कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस इन्कम टॅक्स मध्ये आपल्याला दोन ऑप्शन दिले जातात. त्या दोन ऑप्शनद्वारे आपण ही टोटल टॅक्सेबल इन्कम अँड टॅक्स लायबिलिटीज कॅल्क्युलेट करत असतो. त्यामध्ये ओल्ड टॅक्स रिजिम आणि न्यू टॅक्स रिजिम. आज आपण या दोन्ही पद्धतीने तिथे टोटल टॅक्सेबल इन्कम अँड टॅक्स लायबिलिटीज कॅल्क्युलेट करणार आहोत. इथे आपल्यासमोर एक प्रॉब्लेम मी दिलेला आहे. मिस्टर भास्कर शेळके हॅज गिवन द फॉलोइंग पर्टिक्युलर्स ऑफ हिज इन्कम अँड सेव्हिंग फॉर द फिनान्शियल इयर एंडिंग ऑन 31 मार्च 2025. आणि मग इथे मिस्टर भास्कर शेळकेचे टोटल ग्रॉस टोटल इन्कमच्या संदर्भातील आणि त्याचबरोबर टोटल टॅक्सेबल इन्कमच्या संदर्भातील पर्टिक्युलर आपल्याला प्रोव्हाइड केले आहे. यामध्ये ग्रॉस सॅलरी म्हणजे आपला इन्कम मधील फर्स्ट हेड ऑफ इन्कम म्हणजे इन्कम फ्रॉम सॅलरी, त्या संदर्भात ग्रॉस सॅलरीची माहिती प्रोव्हाइड केली. त्यानंतर तिसरा हेड आपला प्रॉफिट ऑर गेन फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन, या संदर्भात प्रॉफिट बिझनेस आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज हा पाचवा हेड म्हणजे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसच्या संदर्भात आपल्याला माहिती प्रोव्हाइड केली. आणि इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी इन्कमचा सेकंड हेड. त्यानंतर ही पेड प्रोफेशनल टॅक्स ₹2500 म्हणजेच ग्रॉस सॅलरी मधनं आपण डिडक्शन अंडर सेक्शन 16 देत असतो. त्यातील एक डिडक्शन हे प्रोफेशनल टॅक्स अंडर सेक्शन 16 सबसेक्शन 3 या अंदर आपण त्या ठिकाणी देणार आहोत. त्यानंतर इन्कम टॅक्स पेड ₹35,000 म्हणजे मिस्टर भास्कर शेळके याच्या याने 2024-25 मध्ये ऍडव्हान्स मध्ये ₹35,000 इतका इन्कम टॅक्स भरलेला आहे. म्हणजे ऍडव्हान्स इन्कम टॅक्स पेड केलेला आहे किंवा त्याला आपण टीडीएस असं देखील म्हणू शकतो. ही पेड ₹9,280 फॉर एलआयसी प्रीमियम. त्याने एलआयसी प्रीमियम ₹9,280 भरलेला आहे. पीपीएफ पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट केलेत ₹8,000. त्यानंतर एनएससी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट मध्ये त्याने इन्व्हेस्टमेंट केली आणि बँक ऑफ इंडियामध्ये 5 इयर साठी एफडी ₹35,000 त्या ठिकाणी डिपॉझिट केलेत. म्हणजे ही जी इन्फॉर्मेशन ही आपल्याला एटीसीच्या संदर्भात दिलेली आहे तर ती आपण ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये अंडर सेक्शन एटीसीच्या अंडर घेणार आहोत. न्यू टॅक्स रिजिम मध्ये मात्र हे डिडक्शन अलाउड नाहीत. आणि म्हणून हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण इथे स्टेटमेंट बनवलेलं आहे. कॉम्पिटिशन ऑफ टोटल टॅक्सेबल इन्कम अँड टॅक्स लायबिलिटीज ऑफ मिस्टर भास्कर शेळके फॉर दी असेसमेंट इयर 2025-26. आणि मग इथे पर्टिक्युलर ओल्ड टॅक्स रिजिम आणि न्यू टॅक्स रिजिम असे दोन कॉलम आपण तिथे घेतलेले आहे. मग पहिला आपला हेड ऑफ इन्कम म्हणजे इन्कम फ्रॉम सॅलरी आणि त्या संदर्भात ग्रॉस सॅलरी ही माहिती आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. आणि आपण ओल्ड टॅक्स रिजिम आणि न्यू टॅक्स रिजिम या दोनही टॅक्स रिजिम मध्ये आपण ₹1,20,000 हे इन्कम घेतलेलं आहे. मग ग्रॉस सॅलरी मधनं आपण डिडक्शन अंडर सेक्शन 16 हे लेस करत असतो. त्या संदर्भामध्ये फर्स्ट डिडक्शन आपण स्टँडर्ड डिडक्शन घेत असतो आणि स्टँडर्ड डिडक्शनची अंडर सेक्शन 16 सबसेक्शन 1 ची जी मर्यादा आहे तर ती ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये आपण 50,000 इतकं वजावट देत असतो आणि न्यू टॅक्स रिजिम मध्ये ₹75,000 इतकं त्या ठिकाणी डिडक्शन ची वजावट आपल्याला देता येते. ही फिक्स आहे. ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये 50,000 आणि न्यू टॅक्स रिजिम मध्ये 75,000 हे लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे. त्यानंतर 2 नंबर एंटरटेनमेंट अलाउन्स वजावट मिळत असते पण ह्या प्रॉब्लेम मध्ये मात्र त्या संदर्भात कोणती माहिती प्रोव्हाइड केलेली नाही. आणि त्यानंतर त्याने ही पेड इन प्रोफेशनल टॅक्स ₹2,500 हे सेकंड डिडक्शन आपण इथे दिलेलं आहे अंडर सेक्शन 16 सबसेक्शन 3 ₹2,500. मात्र न्यू टॅक्स रिजिम मध्ये ते आपल्याला अलाउड होत नाही म्हणून आपण न्यू टॅक्स रिजिम मध्ये मात्र प्रोफेशनल टॅक्सची वजावट घेतलेली नाही. मग इथे ग्रॉस सॅलरी ₹1,20,000 दिसते आणि त्याच्यापैकी आपण डिडक्शन अंडर सेक्शन 16 50,000 प्लस 2,500 असं टोटल ₹52,500 इतकी वजावट आपण त्याला दिलेली आहे. मग 1,20,000 मायनस 52,500 इथे आपल्याला ₹67,500 इतकं इन्कम फ्रॉम सॅलरी दिसतं. त्याच्यानंतर न्यू टॅक्स रिजिम मध्ये 1,20,000 ग्रॉस सॅलरी मधनं 75,000 इतकं डिडक्शन अंडर सेक्शन 16 वजा गेलं तर त्या ठिकाणी 1,20,000 मायनस 75,000 इथे ₹45,000 इतकं आपल्याला इन्कम फ्रॉम सॅलरी दिसतंय. सेकंड हेड घेतो आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी आणि इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये आपल्याला ₹14,500 हे इन्कम इथे दिलेलं आहे ते आपण ऍज इट इज घेतलेलं आहे. डायरेक्ट इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी दिलेली आहे
म्हणून तिथे वजावटीचा वगैरे काही विषय येत नाही. जर तिथे आपल्याला नेट अॅन्युअल व्हॅल्यू दिली असती तर मग मात्र आपण त्या ठिकाणी डिडक्शन वजा करून ते कॅल्क्युलेट केलं असतं. त्यानंतर तिसरं हे प्रॉफिट ऑर गेन फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन, त्या संदर्भामध्ये प्रॉफिट बिझनेस दिलेला आहे, बिझनेसचा प्रॉफिट, तो बिझनेसचा प्रॉफिट आपण दोनही केसमध्ये 1,30,000 आणि 1,30,000 इतका घेतलेला आहे. त्याच्यानंतर फोर्थ हेड येतं आपलं कॅपिटल गेन. पण कॅपिटल गेनच्या संदर्भामध्ये आपल्या प्रॉब्लेम मध्ये कुठेही माहिती प्रोव्हाइड केलेली नाही आणि त्याच्यामुळे मात्र आपण ते घेत नाही, म्हणून आपण इथं नील घेतलेलं आहे. आणि पाचवं हेड इन्कम ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, त्या संदर्भात मात्र आपल्याला इथे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस मध्ये 3,400 इतकं इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज दिलेलं आहे, ते दोनही केसमध्ये आपण घेतलेलं आहे. आणि मग हे घेतल्यानंतर आपण ह्या पाचही हेडची बेरीज करणार आहोत आणि बेरीज केल्यानंतर जे सम त्या ठिकाणी येईल ती मात्र आपली ग्रॉस टोटल इन्कम असणार आहे. आणि म्हणून आपण ह्या चारही हेडची पाचही हेडची बेरीज केली, तिथे ग्रॉस टोटल इन्कम हा ओल्ड टॅक्स रिजिम नुसार आपला 2,15,400 इतका आलेला आहे. आणि न्यू टॅक्स रिजिम मध्ये 45,000 प्लस 14,500 प्लस 1,30,000 प्लस 3,400 हा मात्र 1,92,900 इतका आलेला आहे. मग ग्रॉस टोटल इन्कम कॅल्क्युलेट केल्यानंतर आपण त्याच्यातून रिडक्शन अंडर सेक्शन 80C टू अंडर सेक्शन 80U हे रिडक्शन देत असतो. त्या प्रॉब्लेम मध्ये 80C च्या संदर्भामध्ये आपल्याला 4 रिडक्शन दिलेले आहेत. त्यामध्ये पहिलं LIC प्रीमियम 9,280, PPF पब्लिक प्रॉव्हिडंट फंडामध्ये डिपॉझिट केले 8,000 रुपीज, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट 3,500 आणि स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये FD केलं आहे 5 इयर्स साठी. मिनिमम आपल्याला रिडक्शन घेण्यासाठी ती FD मिनिमम 5 वर्षाची असावी. जर 3 वर्ष 4 वर्ष एवढी FD केली असेल तर वजावट मात्र 80C मध्ये घेता येत नाही, मिनिमम 5 वर्षासाठी डिपॉझिट करावं लागतं. आणि म्हणून इथे आपण बघू शकतो हे चारही LIC प्रीमियम, PPF, NSC आणि FD NSBI हे चारही रिडक्शन आपण ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये घेतो, नो टॅक्स रिजिम मध्ये आपल्याला ते अलाउड नाही, म्हणजे आपण इथं नॉट ऍप्लिकेबल केलेलं आहे. म्हणजे ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये आपण ते घेऊ शकतो, इकडे मात्र घेऊ शकत नाही, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता पाचही ह्या चारही हेडची बेरीज केली ती 55,780 इतकी आलेली आहे. आणि ATCचं मॅक्झिमम लिमिट 1,50,000 इतकं आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे 1 लाख, इथे जर 1,55,780 असते तर 1,50,000 एवढीच वजावट आपण इथे घेतली असती. मुळात 1,50,000 पेक्षा कमी असल्यामुळे आपण आहे तेवढी त्या ठिकाणी घेतलेली आहे, इकडे मात्र ती ऍप्लिकेबल होत नाही. आणि मग 2 लाख ग्रॉस टोटल इन्कम मधनं डिडक्शन वजा केल्यानंतर जे इन्कम येते ते टोटल टॅक्सेबल इन्कम असं म्हणतो. त्या टॅक्सेबल इन्कमवर आपल्याला टॅक्स कॅल्क्युलेट करावा लागतो. म्हणून इथे 2,15,400 मधनं 55,780 गेले तर इथे टोटल टॅक्सेबल इन्कम आलं 1,59,620. आणि इकडे 1,92,900 मधनं तिथे कोणतीही वजावट मिळाली नाही, म्हणून आहे तेवढंच टोटल टॅक्सेबल इन्कम इथे राहिलेला आहे. हा पहिला टप्पा झाला. मग इथे आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना काय लक्षात घ्यायचं, पहिलं 5 हेडची बेरीज करून घ्यायची, ते झालं आपलं ग्रॉस टोटल इन्कम. त्याच्यानंतर 80C टू 80U च्या डिडक्शन द्यायचे, ते वजा करायचे ग्रॉस टोटल इन्कम मधनं. मग इथे झालं आपलं टोटल टॅक्सेबल इन्कम. आणि टोटल टॅक्सेबल इन्कम कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला टॅक्स लायबिलिटीज कॅल्क्युलेट करायची. मग येथे आपण टॅक्स लायबिलिटीज कॅल्क्युलेट करत असताना ओल्ड टॅक्स रिजिमने आणि न्यू टॅक्स रिजिमने ती कॅल्क्युलेट करणार आहोत. पहिल्यांदा आपण ओल्ड टॅक्स रिजिमने ती कॅल्क्युलेट करू. मग टॅक्सेबल इन्कम किती इथे ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये 1,59,620 ही अमाऊंट आपण इथे घेतली. आता ओल्ड टॅक्स रिजिमचे जे स्लॅब आहेत टॅक्स रेटचे ते काय सांगतात, अप टू रुपीज 2,50,000 नील. 2,50,000 इन्कम असेल तर ते नील आहे. इथे मुळातच त्याचं 1,59,720 हे 2.5 लाखापेक्षा कमीच आहे, म्हणून इथं 2.5 लाखापर्यंत नील असल्यामुळे त्याची टॅक्स जो कॅल्क्युलेट झाला तो 0 आला, नील आला. सेकंड स्लॅब आहे 2.5 लाख, 2,50,001 टू रुपीज अप टू रुपीज 5 लॅक्स, 2.5 लाख ते 5 लाख, याच्यामध्ये 5% रेट आहे इन्कम टॅक्सचा ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये. त्यानंतर तिसरा स्लॅब आहे 5 लॅक्स टू 10 लॅक्स, 5 लाख ते 10 लाख यामधील उत्पन्नावर 20% इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट होतो. आणि अबोव्ह जर 10 लॅक्स असेल तर त्याच्यावर 30% कॅल्क्युलेट होतो. म्हणजे बघा, पहिल्या 2.5 लाखावर 0, पुढच्या 2.5 लाखावर म्हणजे 2.5 लाख ते 5 लाख याच्यावर 5%, पुढच्या 5 लाखावर म्हणजे 5 लाख ते 10 लाख याच्यावर 20%, आणि अबोव्ह 10 लॅक्स त्या ठिकाणी आपल्याला 30% तो कॅल्क्युलेट करायचा आहे. पण ह्या केसमध्ये याचं मुळातच इन्कम काय आलं, 2.5 लाखापेक्षा कमी आहे, म्हणून 2.5 लाखापेक्षा कमी असल्यामुळे 2.5 लाखापर्यंत एक्झम्प्ट असल्यामुळे त्याच्यावर वजावट, त्याच्यावर टॅक्स बसत नाही, म्हणून अप टू रुपीज 2,50,000 म्हणजे तो नील आला, टोटल टॅक्स इथं नील आला. इकडे देखील ज्यावेळेस आपण ओल्ड टॅक्स रिजिमने संपूर्ण कॅल्क्युलेशन करून घेऊ, नंतर न्यू टॅक्स रिजिम कडे येऊयात. त्यानंतर
टोटल टॅक्स कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला तिथे रिबेट अंडर सेक्शन 87 पण मिळत असते. त्याच्यासाठी कंडिशन आहे, लक्षात ठेवाल तुम्ही. काय कंडिशन आहे? एखाद्या करदात्याचं, एखाद्या टॅक्स पेअरचं टोटल टॅक्सेबल इन्कम, हे टोटल टॅक्सेबल इन्कम हे 5 लाख किंवा 5 लाखापेक्षा कमी असेल. हे 5 लाख किंवा 5 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. 5 लाख एक झालं तरी ते मिळणार नाही हे रिबेट. काय रिबेट मिळतं? तर ते रिबेट असं मिळतं की जे काही त्याचं टोटल टॅक्सेबल इन्कम येईल ना, त्याच्यावर जर ते 5 लाखाच्या आतमध्ये असेल आणि जर जेवढा टॅक्स आला ना तेवढी टोटल वजावट इथं घेता येते. पण अट काय? हे 5 लाख किंवा 5 लाखा इतकंच असलं पाहिजे किंवा त्यापेक्षा कमी असलं पाहिजे. 5 लाखाच्या पुढे मिळालं गेलं तर ही वजावट मिळत नाही. मग समजा आपण काय म्हणूयात, त्याचं टोटल टॅक्सेबल इन्कम एक्झॅक्ट 5 लाख आहे. किती आहे? 5 लाख आहे. मग पहिल्या 2.5 लाखावर नील, ते झिरो झालं. पुढच्या 2.5 लाख, 5 लाखापर्यंत म्हणजे पुढच्या 2.5 लाख, 2.5 लाखावर 5%, मग ते 12,500 रुपये टोटल टॅक्स. 12,500 आला असता, 12,500 रुपीज. पण 5 लाखच इतकं उत्पन्न असल्यामुळे ते 87च्या अंडर त्याला 12,500ची वजावट मिळाली असती आणि त्याचं टॅक्स पेबल झिरो झाला असता परत. मग सपोज त्याचं इन्कम हे टॅक्सेबल इन्कम त्याचं 4 lakhs आहे. किती? 4 lakhs आहे. मग पहिल्या 2.5 लाखावर नील. मग 4 लाखातून पहिले 2.5 लाख गेले, वरती किती उरले? 1.5 लाख, 1,50,000. त्याच्यावर 5%, 1.5 लाखावर आपण 5% जर कॅल्क्युलेट केलं तर ते 7,500 रुपीज इतकं येतं. म्हणजे इथे वजावट 7,500 रुपीजची मिळेल. म्हणजे इथे टॅक्सेबल टॅक्स पेबल झिरो येईल. इज इट क्लिअर? ओके. मग हे कॅल्क्युलेट झाल्यानंतर आता आपण असं समजूयात की इथे मुळातच त्याचं इन्कम 2.5 लाखापेक्षा कमी असल्यामुळे नील नील आलं. बरं, हा जो टॅक्स पेबल येईल, ही जी काय अमाऊंट येईल, ओके, त्याच्यानंतर त्या रकमेवर आपल्याला 4% ऍडिशनल हेल्थ अँड एज्युकेशन सेस द्यावा लागतो. 4% ऑफ टॅक्स पेबल. त्या टॅक्स पेबलवर 4%. ओके, त्या टॅक्स पेबलवर 4% म्हणजे टॅक्सवर, त्या टॅक्सवर 4% आपल्याला इतकी अमाऊंट द्यावी लागते. पण इथे मुळातच ती वरची नीला असल्यामुळे इथे आपण काहीच कॅल्क्युलेट करून झिरो आलं ते. मग टोटल टॅक्सेबल जे काय टोटल टॅक्स लॅबिलिटीज म्हणूयात आपण याला, इथे टोटल टॅक्स लॅबिलिटीज म्हणूयात. ते टोटल टॅक्स लॅबिलिटीज काय आली? झिरो आली. मुळात तिकडे झिरो आल्यामुळे ते सगळं झिरो आलं. काय ऍड होणारच नाही. झिरो काय ऍड करणार आहोत आपण? आणि म्हणून ते झिरो आली टोटल टॅक्सेबल लॅबिलिटीज. मग मात्र त्याने त्याच्यापैकी 2.5 लाख रुपये इतकं इन्कम टॅक्स ऑलरेडी पेड केलेला आहे. म्हणून 35,000 रुपये जो इन्कम टॅक्स पेड केला ना, तो टोटल टॅक्स लायबिलिटीज मधून वजा केला, तो झिरोच होता. म्हणून 35,000 रुपये त्याने भरले पण त्याला टॅक्स झिरो आला. म्हणून इन्कम टॅक्स अथॉरिटीकडून त्याला इन्कम टॅक्स रिफंड मिळेल 35,000 रुपये, 35,000 रुपये, कारण त्याची टॅक्स लायबिलिटी झिरो आलेली. इज इट क्लिअर? सेम आपण न्यू टॅक्स रिजिमने बघू. न्यू टॅक्स रिजिम मध्ये त्याचं इन्कम 1,92,900 आलेले आहे. आता न्यू टॅक्स रिजिमचे जे स्लॅब आहेत ते वेगळे आहेत. ते कसे आहेत? जास्त स्लॅब आहेत तिथे. त्याचे स्लॅब असे की पहिला स्लॅब आहे अप टू रुपीज 3 lakhs, 3 लाखापर्यंत झिरो, 3 लाखापर्यंत 1 रुपया टॅक्स भरायचा नाही. दुसरा स्लॅब आहे 3 lakhs to 7 lakhs, 3 लाख ते 7 लाख, म्हणजे 7 लाखामधून 3 लाख गेले पहिले तर 4 लाखावर. या 4 लाखावर त्याला तिथे 5% इन्कम टॅक्स भरायचा आहे. पुढे 7 lakhs to 10 lakhs, पुढच्या 3 लाखावर, 7 लाखापासून 10 लाखापर्यंत हे 3 लाखाचं उत्पन्न येतं. या 3 लाखावर त्याला 10% टॅक्स रेट भरायचा आहे. पुढे 10 lakhs to 12 lakhs, पुढच्या 2 लाखावर, त्याच्यावर त्याला 15% इन्कम टॅक्सचा रेट आहे. त्याच्यानंतर 12 lakhs to 15 lakhs, या पुढच्या 3 लाखावर त्याला 20% इन्कम टॅक्स भरायचा आहे. आणि अबोव 15 lakhs जर असेल तर त्याला 30% इन्कम टॅक्स आहे. याच्यामध्ये टॅक्सची सूट स्लॅबमध्ये जास्त दिसते, पण त्याला इथे सूट मिळत नाही 80C to 80U, म्हणजे त्या ठिकाणी डिडक्शन घेता येत नाही. इकडे प्रोफेशनल टॅक्सचं पण वजावट घेता नाही आलेली. मात्र इकडे टॅक्स मध्ये बेनिफिट मिळतो, कारण स्लॅब मध्ये टॅक्सचे रेट कमी आहेत आणि ते 15 लाखाच्या पुढे गेल्यावर 30% जातो आपण. इकडे मात्र ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये 10%च्या पुढेच आपण काय करतो, तिथे बेसिकली आपलं जे टॅक्स रेट आहे तर तो 30% होतो. आणि 5 लाखाच्या पुढे असेल तर 20% होतो. मात्र इकडे 10 लाखाच्या पुढे गेल्यावर आपल्याला सॉरी 12 लाखाच्या पुढे गेल्यावर 20% हा स्लॅब रेट येतो. तर हा फायदा इथे मिळतो. आणि म्हणून मॅक्झिमम टॅक्स पेअर काय करतात, न्यू टॅक्स रिजिम अलीकडे त्या ठिकाणी ऑप्ट करतात, जर त्यांच्या फार काही वजावटी नसेल, डिडक्शन नसतील तर. आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर बऱ्याच वेळेस न्यू टॅक्स रिजिमने टॅक्स लायबिलिटीज कमी येते आणि म्हणून तो न्यू टॅक्स रिजिम ऑप्ट करतो. आपल्याला इथं दोन्हीनुसार कॅल्क्युलेट करायचे आणि मग सजेशन द्यायचंय इथे कोणाला, मिस्टर भास्कर शेळकेला, का तुम्ही कोणतं टॅक्स रिजिम ओल्ड घ्या की न्यू घ्या, हे आपण त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी सांगणार आहोत.
ओके, मग आता इथे हे स्लॅब रेट सांगितले. परत एकदा मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो. पहिले 3 लाखावर 0, 3 लाख ते 7 लाख, त्या ठिकाणी 5%, 7 लाख ते 10 लाख 10%, 10 लाख ते 12 लाख 15%, 12 लाख ते 15 लाख 20%, आणि अबाउट 15 lakhs 30%. 25% नाहीये इथे कुठेच. 20% आणि डायरेक्ट नंतर 30% 15 लाखाच्या पुढे. पण मुळातच त्याचं इन्कम 3 लाखाच्या आत आहे. इथे 1,92,000 आहे, आणि 1,92,000 असल्यामुळे 3 लाखापर्यंत एक्झम्प्टच आहे, म्हणून नील आलं. जसं इकडे आलं तसंच इकडे सर्व नील आलं. इथे देखील टोटल टॅक्सचा नील आला, त्याला इथे देखील टॅक्स रिबेट मिळतं. हे लक्षात घ्या. इथे ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये 5 लाखाच्या आत, म्हणजे जो पुढचा स्लॅब आहे त्याच्या आत जर इन्कम असेल तर त्याला, किंवा त्याच्यापर्यंत असेल तर त्याला टॅक्स रिबेट मिळतं. याला देखील याचा सेकंड स्लॅब. याचा सेकंड स्लॅब किती आहे रे? 3 लाख ते 7 लाख, 7 लाखापर्यंत. मग 7 लाखाच्या आत हे जर त्याचं इन्कम, टोटल टॅक्सेबल इन्कम हे 7 लाख किंवा त्याच्यापेक्षा कमी आलं, यायलाच पाहिजे. 7 लाखाच्या पुढे गेलं तर रिबेट मिळत नाही. मग त्याच्यावर, त्या वरच्या रुपयावर किती टॅक्स कॅल्क्युलेट होतो तो, किंवा 25,000 इतकं, जी रक्कम कमी असेल ती 100% जो टॅक्स कॅल्क्युलेट करून येईल, आणि किंवा 25,000 याच्यापैकी जी कमी असेल तितकं टॅक्स रिबेट आपल्याला अंडर सेक्शन 87च्या अंडर मिळतं. पण इथं मुळातच वरच्या रक्कम 0 आहे, त्याच्यामुळे ते कॅल्क्युलेट होत नाही. इथं टॅक्स लायबिलिटी झाली नील. इथे पण जो काही टॅक्स कॅल्क्युलेट होईल त्याच्यावर 4% हेल्थ अँड एज्युकेशन सेस आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. पण हे 0 असल्यामुळे इथे येतच नाही, ते नीलच आलं. इथं टोटल नीलच अमाऊंट आल्या. टोटल टॅक्स लायबिलिटी त्याची नील आली. त्याने ऑलरेडी 35,000 भरलेला आहे. या केस सारखंच त्याला टॅक्स 0 आलेला असल्यामुळे त्याला टोटल 35,000 रुपये रिफंड होतील. म्हणून टोटल टॅक्स रिफंड, इन्कम टॅक्स रिफंड 35,000 रुपीज दिसतो. या पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा आहे. आय होप बेसिक प्रॉब्लेम होता तो तुम्हाला नक्कीच समजला असेल. तुमच्या काही क्वेरीज असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या त्या क्युरियस टाका. व्हिडिओच्या संदर्भामध्ये काही फीडबॅक असेल तर तो तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. काही सजेशन असतील तर ते देऊ शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला ह्या टोटल टॅक्सेबल लायबिलिटीज आणि त्याचबरोबर इन्कम टॅक्स कॅल्क्युलेशन याच्यावरचे नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल, आणि तुम्हाला तुमचा अभ्यास करण्यासाठी नक्की त्याचा उपयोग होईल. हे सर्व व्हिडिओ हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या टीवाय बीकॉमच्या इन्कम टॅक्स ह्या अभ्यासक्रमावर आधारित बनवलेले आहेत. परंतु बाकीच्या विद्यापीठामध्ये देखील इन्कम टॅक्सचे प्रॉब्लेम हे यासारखेच असतात. त्याच्यामुळे एमकॉमचे विद्यार्थी, बीकॉमचे विद्यार्थी हे कुठल्याही विद्यापीठाचे असेल तर ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा टोटल टॅक्सेबल लायबिलिटीज कसं कॅल्क्युलेट करायचं, आणि त्याचबरोबर टॅक्स कॅल्क्युलेशन कशी करायची हे त्या ठिकाणी निश्चितपणे शिकू शकता. त्याच्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा. त्या ठिकाणी आपण थांबतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये परत एकदा आपण नवीन एक्झाम्पल घेऊन टोटल टॅक्सेबल लायबिलिटीज आणि टॅक्स कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी करणार आहोत. तर त्याच्यामुळे मात्र तुम्ही नक्की सबस्क्राईब करा चॅनल, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि पुढचा व्हिडिओ देखील पाहायला मिळेल. धन्यवाद. थँक्यू.